सिनेमा हे स्वप्नांची जादू दाखवणारं माध्यम आहे. आपण पडद्यावर जेव्हा एखादा भव्य नगरी, उडणारी विमानं, महाकाय युद्ध पाहतो तेव्हा आपल्या न कळत त्या काल्पनिक दुनियेत हरवून जातो. अनेक चित्रपट असे असतात जे आपल्या मनात कायमचं घर करतात, तर काही चित्रपट असे असतात जे केवळ अति व्हीएफएक्सच्या चक्रात पुरते अडकतात. मुळात व्हीएफएक्स म्हणजे नेमकं काय, आजवर किती चित्रपटांमध्ये हा व्हीएफएक्सचा फुगा फुटला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सिनेमासाठी खरंच व्हीएफएक्सची गरज असते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. सर्वात आधी हे समजून घेऊया की व्हीएफएक्स म्हणजे नक्की काय. साध्या भाषेत सांगायचं झालं, जे प्रत्यक्षात कॅमेऱ्यासमोर शूट करणं शक्य नसतं किंवा धोकादायक असतं, ते संगणकाच्या किंवा डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पडद्यावर उभं करणं म्हणजे व्हीएफएक्स. पण प्रश्न तिथेच निर्माण होतो जेव्हा कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानाचा ताळमेळ चुकतात. आजवरच्या सिनेसृष्टीचा इतिहास पाहिला तर हॉलिवूड असो किंवा बॉलिवूड, अनेक मोठ्या बजेटच्या चित्रपटांचे व्हीएफएक्स साफ फसले आहेत. मग त्यात प्रभासचा आदिपुरुष असो, शाहरुख खानचा रावण असो किंवा हॉलिवूड मधील द फ्लॅश आणि इंटरनल सारखे सिनेमा असोत, जेव्हा निर्माते घाईघाईने काम उरकतात, बजेटचा ताळमेळ बिघडतो किंवा चांगल्या स्टुडिओऐवजी स्वस्त पर्यायांची निवड केली जाते, तेव्हा व्हीएफएक्सचा दर्जा खालावतो आणि प्रेक्षकांना ते अत्यंत बनावट व खोटे वाटू लागतं. जर आपण आकडेवारी किंवा ट्रेंड्स पाहिले तर गेल्या काही दशकात विशेषतः सुपर हिरो आणि पौराणिक चित्रपटांच्या लाटेत व्हीएफएक्स फसण्याचे प्रमाण सर्वाधिक राहिलं आहे. जगभरात असे शेकडो चित्रपट आहेत ज्याचे मोशन पोस्टर्स आणि ट्रेलर खूप भारी वाटतात, पण प्रत्यक्षात थिएटरमध्ये पाहिल्यावर त्याची खिल्ली उडवली जाते. आपल्या देशात आदिपुरुषचं उदाहरण हे ताजं आहे, जिथे रावणाची लंका ही चक्क व्हिडिओ गेमच्या ग्राफिक्स सारखी दाखवण्यात आली, ज्यावर प्रचंड टीका झाली. हॉलिवूडमध्ये ग्रीन स्क्रीनचा अतिवापर आणि व्हीएफएक्सच्या आर्टिस्टवरील कामाचा अतिरिक्त ताण यामुळे अनेक बिग बजेट सिनेमांचे व्हीएफएक्स ऐनवेळी फसले आहेत. दर्जेदार व्हीएफएक्स साठी किमान काही महिने किंवा काही वर्ष लागतात, पण जेव्हा निर्माते डेडलाईनच्या नावाखाली घाई करतात तेव्हा उत्कृष्ट विषय असूनही केवळ खराब व्हीएफएक्स मुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटतात. आता सर्वात महत्वाचा असा प्रश्न पडतो की प्रत्येक चित्रपटासाठी खरोखरच व्हीएफएक्स ची गरज आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. आजकाल कोणत्याही कथेला भव्य बनवण्यासाठी दिग्दर्शक आंधळेपणानं व्हीएफएक्सचा आधार घेतात, पण जुन्या काळातील सिनेमा आठवून पहा. राज कपूर, गुरुदत्त किंवा अमिताभ बच्चन यांच्या काळात किंवा अगदी 90च्या दशकात व्हीएफएक्स नसतानाही दर्जेदार आणि भावनिक चित्रपट बनले आहेत, जे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. व्हीएफएक्स हे कथेला पूरक असणारे एक साधन आहे, ती कथा स्वतः कधीच बनवू शकत नाही. जर कथेमध्ये दम नसेल, पटकथा कमकुवत असेल, तर कितीही कोटींचे व्हीएफएक्स होता तो चित्रपट कधीच यशस्वी होऊ शकत नाही. दृश्यम किंवा तमहर सारखे साधे चित्रपट हे फक्त उत्तम आशय आणि अभिनयाच्या जोरावर चालतात, तिथे कोणत्याही व्हीएफएक्सची गरज भासत नाही. शेवटी काय तर व्हीएफएक्स हा चित्रपटाचा आत्मा असू शकत नाही, तो केवळ शरीरावरील दागिन्यासारखा आहे. जर आतील आशयच पोकळ असेल तर वरची शिलाई कितीही चकचकणारी असली तरी त्याला काहीच अर्थ उरत नाही. तंत्रज्ञानाचा वापर योग्य कथेला न्याय देण्यासाठी व्हावा, केवळ देखावा करण्यासाठी नाही. तुम्हाला काय वाटतं, आजकालचे सिनेमे खरोखरच कथेपेक्षा व्हीएफएक्स वर जास्त भर देत आहेत का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.